आज आहे माझ्या सुट्टीचा दिवस आणि प्रत्येक एरियामध्ये एक बाजाराचा दिवस असतो. तसं आमच्याकडे छावणीमध्ये आज आहे गुरुवार बाजार. तर आले मी बाजारामध्ये. माझं आज गोल आहे की मी 500 रुपयात आठवड्याभराचा भाजीपाला हा घेऊन जाऊ. साधारणतः मला 700-800 रुपये प्रत्येक आठवड्याला लागतात. पण मी म्हटलं जरा 500 रुपयापासून आपण बघूया कितीपर्यंत आपला भाजीपाला बसतो. मला ना प्रत्येक वेळी गुरुवार बाजारला यायला जमत नाही. कधी माझी इव्हनिंग ड्युटी असते तर कधी माझी मॉर्निंग ड्युटी असते. संध्याकाळून यायला सहज मला बाजार करायला आवडत नाही. पण आज माझा डे ऑफ आहे तर मी आली आहे दुपारच्या वेळेला. आज दिवसभर पाऊसही होता. पाऊस संपल्यानंतर मी मार्केटला आले. सर्वप्रथम तर टमाटे घेतले. 20 रुपये किलो मिळाले म्हणून 2 किलो घेतले. पण 500च्या नोटची सुट्टे नव्हते म्हणून दुसरीकडे आले. म्हटले दुसरीकडून थोडाफार काही भाजीपाला घ्यावा आणि सुट्टे झाले की बाबांना नेऊन द्यावा. सो मी आले. थोडंसं गाजर घेतलं. गाजरही छान होते. मी इथे घेतलं आहे 1.5 किलो गाजर. मग मला सूपसाठी बीन्स खूप आवडतात. सो मी थोडेसे बीन्स पण घेतले. ॲक्च्युली माझा भाज्या निवडून घ्यायचा एवढा एक्सपिरियन्स नाही आहे. कारण घरी असताना मम्मीकडे हे सगळं मम्मी किंवा पप्पाच करायचे. म्हणून मला कधीही ती सवयच नव्हती. मग आता मी घेते थोडेसे बीटरूट. HB वाढते चांगलं, रक्तवाढीसाठी छान असतं म्हणून मी बीटरूट पण घेते. छान आठवडाभर जाईल एवढेसे घेत आहे. मावशींनी 10 रुपये कमी केले. या मावशी खूप छान होत्या. त्यानंतर मी सलादसाठी सगळ्यात इम्पॉर्टंट म्हटलं तर खिरे घ्यायला गेली, ज्याला आम्ही काकडी पण म्हणतो. काकडी मला मिळाली 30 रुपये किलो. पण त्यांनी काही कमी नाही केले. 50मध्ये द्या म्हटलं 2 किलो तर दिले 50मध्ये. त्याच्यानंतर म्हटलं बाळासाठी थोडेसे आलू बघावे. आलूही मला आठवत नाही नेमके काय किलो होते, बट हां स्वस्तच मिळाले म्हणून मी घेतले. चांगले आलू निवडून घेतले. मार्केटमध्ये पूर्ण फिरून घेऊस तर संध्याकाळ झाली होती. अंधार पडत आलेला होता. पण हे मार्केटचं एन्व्हायरमेंट खूप मला असं छान वाटतं, जिथं खूप वेगवेगळे प्रकारचे आपल्याला व्हरायटी बघायला भेटते नाही का. कुठे हिरवी मिरची फिकी भेटते तर पुढे तिखट भेटते. मग मी आले फ्रूट्स घ्यायला. ॲपलवाल्यासोबत थोडा भाव करण्याचा प्रयत्न केला पण ते काही मानलं नाही. ॲपल्स चांगले आहे म्हणून महाग विकतोय. ठीक आहे, मी घेतले ॲपल. 100 रुपये किलो मला मिळाले ॲपल. मग मी आले केळी घ्यायला, पण काका काही तयारच नव्हते भाव करायला तर त्यांनी ठेवून दिलं आणि मीही नाही घेतले. मग मी आले पेरू घ्यायला. पेरू आमचं सर्वांचंच फेवरेट फ्रूट आहे. मग मी 1 किलो पेरू घेतले. तिकडेही भाव केला 10 रुपये, मला तिथेही कमी झाले. सो मी पेरू घेतले आणि आता मी निघते आहे. निघता निघता म्हटलं थोडेसे मला डाळवं घ्यायचं होतं मसाल्यामध्ये ॲड करायला. तर माझ्या 500 रुपयामधून मी 70 रुपये वाचवले आणि माझा बाजार हा आठवड्याचा संपला आहे. आता आम्ही आलो आहे घरी.